पालघर नगर परिषद निवडणूक चौरंगी लढतीनं तापलं राजकीय वातावरण। शहरात चर्चा, आरोप प्रत्यारोपांचा धुरळा। आगामी पालघर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे। यंदाची निवडणूक चौरंगी लढतीकडे वेगानं झुकत असून प्रमुख पक्षांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या हालचालींनी समीकरणं पूर्णपणे बदलवून टाकली आहेत। पक्षांतर्गत नाराजी, तिकिटाच्या वाटपातील मतभेद आणि स्थानिक पातळीवर वाढलेल्या गटबाजीतून अनेक जण स्वतंत्र रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे प्रचाराची दिशा, मतदारांचे कल आणि निकालावर होणारा परिणाम या सर्वच गोष्टींची अनिश्चितता वाढली आहे। शहरातील अपूर्ण विकास कामे, रस्त्यांची दयनीय अवस्था, स्वच्छतेचा गंभीर प्रश्न, पाणी पुरवठ्याची अनियमितता, करांच्या वसुलीवरचा वाद या स्थानिक मुद्द्यांवर उमेदवारांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। प्रत्येक पक्ष बदल, विकास, पारदर्शक कारभार यांसारखी घोषणाबाजी करत असला तरी कामगिरीचा हिशोब मांडण्याची वेळ आल्यानं तणाव वाढला आहे। दरम्यान सोशल मीडिया हा प्रचाराचा मुख्य रणांगण ठरत असून पोस्ट, व्हिडिओ आणि लाईव्ह भाषणांमुळे वातावरण अधिकच धारदार बनलं आहे। कटाक्ष, टीका आणि पलटवारांच्या मालिकेमुळे निवडणुकीची हवा आणखी घमघमाटी झाली आहे। या सगळ्या घडामोडींमुळे पालघरकरांचे लक्ष आगामी दिवसातील राजकीय हालचालींकडे खिळलेले आहे। चौरंगी लढतीमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता वाढल्यानं निवडणुकीचा निकालही थ्रिलर ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे। वार्ताहर शुभम पाटील, पालघर जिल्ह्याची रिपोर्ट। पालघर नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, किती उमेदवारी अर्ज दाखल केले आणि पालघर जिल्ह्यातील ज्या 4 निवडणुका आहेत या ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहात की स्वतंत्र? नाही, सर्वप्रथम आम्ही पालघर नगर परिषदेचा उमेदवार आपला उत्तम धरत यांचा फॉर्म भरला। त्याचबरोबर आमचे 30 उमेदवार शिवसेनेचे, त्यांचे पण सर्वांचे फॉर्म भरलेले आहेत। त्याचबरोबर डहाणू असेल, डहाणूमध्ये राजू माचींचा आज फॉर्म भरायला चाललेला आहे। जव्हारमध्ये आपला उमेदवार फॉर्म भरतो आहे, वाड्यामध्ये काल भरलेला आहे आणि पालघरमध्ये 4ही ठिकाणी आपले शिवसेनेच्या माध्यमातून, काही ठिकाणी राष्ट्रवादी, काही ठिकाणी आपले मित्रपक्ष याच्या सहकार्याने आपण। सर, डहाणूमध्ये भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटतील असं चिन्ह दिसत आहे, कुठेतरी उबाठा देखील आपल्याला या सगळ्यात सोपा पाठिंबा देते असं दिसतं? नाही बघा, सर्व पक्ष माणसाच्या विरोधात, व्यक्तीच्या विरोधात असल्यामुळे, पक्षाच्या विरोधात, व्यक्तीच्या विरोधात असल्यामुळे एकत्र येत आहेत आणि एकत्र म्हणून त्यांनी आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो। सर, गडचिंचले हत्याकांडात ज्या काशीनाथ चौधरींवर गंभीर आरोप करण्यात आले भाजपने, त्यांचाच काल भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की धर्मवीर 2 जो निघाला यामध्ये गडचिंचले हत्याकांडाचा देखील उल्लेख आहे। अशा परिस्थितीत आपण या सगळ्या प्रवेशाकडे कसं बघतो? नाही, काल जो प्रवेश झाला आपला साधू हत्याकांडामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा तर विरोध आहे आणि त्याच्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदेसाहेब असतील, सगळ्यांनी या साधू हत्याकांडामध्ये सर्व लोकांनी ज्यांनी केले होते, त्यांना आरोप झाले होते, त्याच्यावर सजा झाली पाहिजे असं माध्यम होतं। पण त्याला काल त्याच्यामध्ये एका आरोपीने, मला वाटतं आरोपी असेल, त्यांनी प्रवेश केलेला असं आम्हाला काल समजलं। तर त्याच्यामध्ये आता पक्ष निर्णय केला।